नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 152 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये लिपिक, शिपाई, चालक यासह विविध पदे भरली जात आहेत आणि कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। कायमस्वरूपी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि यापुढे येणारे जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवू शकता। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। द परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी अर्थात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सरकारी नोकरीनंतर गव्हर्नमेंट नोकरीनंतर मित्रांनो तुम्ही नक्कीच जे कोऑपरेटिव्ह जॉब असतात त्यासाठी प्रयत्न करू शकता। कोऑपरेटिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो, हे फार महत्त्वाचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते, त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। रिक्रुटमेंट डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणती पदे आहेत, पदाचं नाव, लॉ ऑफिसर, कॅडर कोणता आहे ते तुम्ही बघू शकता। वॅकन्सी 2 भरल्या जाणार आहेत। डिग्री LLB असणे आवश्यक आहे, 50% मार्क्स, मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। एज लिमिट 21 ते 38 वर्ष या ठिकाणी राहणार आहे अर्ज करण्यासाठी। चार्टर्ड अकाउंट यासाठी मित्रांनो एक जागा भरली जात आहे। अगेन यासाठी मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे। अगेन 21 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे। काही पदांसाठी जागा कमी आहेत, मात्र जी महत्त्वाची पदे आहेत त्यासाठी नक्कीच जागा तुम्हाला जास्त दिसतील। यामध्ये IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 मिडल मॅनेजमेंट पद आहे, 4 जागा आहेत। BA कॉम्प्युटर सायन्स, बीटेक कॉम्प्युटर सायन्स, BE इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा त्या रिलेटेड किंवा MCA असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 2 वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी मागितला आहे। 21 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी असणे आवश्यक आहे। IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 ज्युनियर मॅनेजमेंट मधला 6 जागांसाठी मित्रांनो BE कॉम्प्युटर सायन्स असणे आवश्यक आहे किंवा बीटेक कॉम्प्युटर सायन्स मधलं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मधलं पाहिजे मित्रांनो, प्लेन इलेक्ट्रॉनिक्स मेन्शन केलेलं नाही, और MCA असेल तरी चालेल। एक्सपिरियन्स कोणताही गरज नाही। 21 ते 38 वर्ष या ठिकाणी या पदासाठी एज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे। पुढे बघा काही महत्त्वाची पदे, ज्यामध्ये अगेन अकाउंटंट याच्या 2 जागा आहेत। BCom 50% मार्क्स असणे आवश्यक आहे। 2 वर्ष एक्सपिरियन्स मागितला आहे। 21 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। सर्वात महत्त्वाचं पद या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लर्क सपोर्ट स्टाफ मधलं हे पद आहे। 129 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत, ज्यासाठी ग्रॅज्युएशन फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स असणे आवश्यक आहे। ज्यांच्याकडे BCA और BSc कॉम्प्युटर झालेलं असेल ते सुद्धा अप्लाय करू शकतात असंही त्यांनी सांगितलं आहे। इंजिनिअरिंग डिग्री विथ 50% मार्क्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळेल। स्टेनोचं सुद्धा एक पद त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यासाठी स्टेनोग्राफरची एक्झाम पास झालेली असणे असं सांगितलं आहे। स्पेसिफिक स्किल टेस्टची रिक्वायरमेंट काय हे मेन्शन केलेलं नाही। स्टेनोची एक्झाम पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। एक्सपिरियन्सची गरज नाही आहे। 21 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। मात्र हे फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो लिपिकचं, ज्यासाठी 129 जागा भरल्या जात आहेत। कोणतीही पदवी 50% मार्क्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। सब स्टाफमध्ये या ठिकाणी मित्रांनो पिऊनच्या जागा आहेत 5, शिपाईच्या 10वी पासवर अप्लाय करता येणार आहे। एक्सपिरियन्स गरज नाही, 21 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। आणि सब स्टाफ ड्रायव्हरसाठी अगेन 2 जागा आहेत। 10वी पास विथ परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे। एक्सपिरियन्सची गरज नाही, 21 ते 38 वर्ष एज लिमिट यासाठी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। सो या बेसिसवर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला पद नंबर 6 जे आहे त्यावर फोकस करायचा आहे, फार महत्त्वाचा आहे। पद नंबर 7 वर सुद्धा अप्लाय करू शकता, मात्र त्याच्या 5 जागा आहेत। 10वी पासवर तुम्हाला अर्ज करता त्या ठिकाणी येणार आहे। पुढे काही ॲडिशनल गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन 50% मार्क्स असणे आवश्यक आहे। नॉलेज ऑफ मराठी, ज्यामध्ये रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग हे इसेन्शियल आहे, गरजेचं आहे। प्रोफेशनल पिरियड हा 24 मंथचा कंपल्सरी राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑफिसर ग्रेड 1 मधले पदांसाठी 25,000, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 मध्ये 21,000, क्लर्कसाठी 18,000 आणि सबस्टाफसाठी 15,000 रुपये पर मंथ तुम्हाला सॅलरी त्या ठिकाणी मिळणार आहे। या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲज पर गाईडलाईन्स ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंटनुसार 70% सीट्स या लोकल कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ह आहेत, ज्यामध्ये परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्टचे कॅन्डिडेट येतात आणि तर 30% जागा ह्या परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्टच्या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून भरले जातील। सो हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही जर परभणी आणि हिंगोली डिस्ट्रिक्टमधून असाल तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे। इतर डिस्ट्रिक्टमधून सुद्धा कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। सो जवळपासचे डिस्ट्रिक्टमधले कॅन्डिडेट किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो यासाठी पे स्केल कशा प्रकारे मेन्शन केलेला आहे। प्रोबेशन झाल्यानंतर तुमचा हा पे स्केल तुम्हाला लागू होईल, जे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पे स्केल तुम्हाला बँकिंगचा पाहायला मिळत आहे।
ग्रॉस सॅलरी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे ते तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये मिडल मॅनेजमेंटसाठी 35 ते 39,000 रुपये सॅलरी तुमची राहील. ज्युनियर मॅनेजमेंटसाठी 23,000 ते 31,000 रुपये सॅलरी या ठिकाणी अप्रॉक्सिमेट त्यांनी सांगितलेली आहे. सो या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही स्थानिक कॅन्डिडेट असाल तर नक्की अप्लाय करा. तुम्हाला तुमच्या स्टेटमध्ये ज्या तुम्ही अवेलेबल आहे त्या ठिकाणी मित्रांनो नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे खर्च जे आहेत ते कमी होऊ शकतात. सो ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी कन्सिडर करणे महत्त्वाचं आहे. इतर स्टेट्समधले कॅन्डिडेट सुद्धा प्रयत्न करू शकतात. आता सिलेक्शन प्रोसेस बघा, महत्त्वाचं म्हणजे मी क्लर्क पदासाठी फक्त मेन्शन केलेलं आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज 50 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड याबाबतचे 150 टोटल क्वेश्चन्स राहतील. 200 मार्कांची एक्झाम राहणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. व्हर्जन फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये एक्झाम होईल, हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, हे पाहायचं आहे. यासाठी बघा आणखीन काही गोष्टी, एक्झाम जी आहे ती IBPS मार्फत घेतली जात आहे मित्रांनो, त्यामुळे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला फॉलो करायचा आहे. यामध्ये 5 ऑप्शन्स असतील, ज्यामध्ये रॉंग आन्सर दिल्यानंतर 0.25 मार्क डिडक्ट केले जातील. सो हे फार महत्त्वाचं आहे, यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. ऑनलाईन रिटर्न टेस्ट ही फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे, ही फार महत्त्वाचं आहे. त्यांचं शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट या ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवले जातील, ज्या बेसिसवर तुमची फायनल त्या ठिकाणी मेरिट लिस्ट केली जाईल. यानंतर बघा काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, यासाठी ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ते 800 अधिक 1800 रुपये, 18% GST अशी 944 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेले आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता. हे तुम्ही रुपे, विजा कार्ड, डेबिट कार्डद्वारे, या व्यतिरिक्त इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेटद्वारे सुद्धा तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. सक्सेसफुल कंप्लिशन झाल्यानंतर ई रिसिप्ट जनरेट होईल, जी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करून ठेवायची आहे तुमच्याकडे, हे तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे. आता यासाठी बघा, अप्लाय करण्यासाठी परभणी डिस्ट्रिक्ट बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा emahajobcom या वेबसाईटवर सुद्धा मी अपडेट ठेवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. याचा टाइम फ्रेम बघून घ्या. वेबसाईट लिंक ओपन 25/11/2025 ला होत आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 25/11/2025 पर्यंत तुम्हाला सुरू होत आहे आणि या ठिकाणी पेमेंट ऑफ फी सुद्धा तुम्ही बघू शकता. ऑनलाईन टेस्ट, या सर्व गोष्टी, इतर गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न मित्रांनो या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्याची लास्ट डेट या ठिकाणी पाहायला मिळत नाही, मात्र नक्कीच लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे. IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ती पाहू शकता. मी emahajobcom या वेबसाईटवर त्याबाबतचा अपडेट ठेवेन. एक चांगली संधी आहे, प्रयत्न करणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. emahajobcom या वेबसाईटवर मी अपडेट ठेवलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता. अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.